जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ समास 5. स्वगुण परीक्षा नाम. श्रीराम समर्थ. पुढे गेला विदेशेशी, प्राण लागला व्यासंगाशी, आपल्या जीवेशी सोशी नानाश्रम, ऐसा दुस्तर संसार करता कष्टला थोड. पुढे 2-4 संवत्सर द्रव्य मिळविले, सवे चाला देशाशी, तो अवकर्षण पडले देशे, तेने गुणे मनुष्याशी बहुत कष्ट झाले. एकाच्या बैसल्या अमृत कळा, एकाच्या चंद्री लागला डोळा, एक कापती चळाचळा दैन्यवानी, एके दीन रूप बैसली, एके सुके एके मेली, एक ऐसी कन्या पुत्रे देखली, अकस्मात डोळा, तेने बहुत दुःखी झाला, देखून या उबडाला, प्राणो आक्रंदू लागला दैन्यवाना, तव ती अवघी सावध झाली, म्हणे बाबा बाबा येऊ घाली, जेऊ घाली, अन्ना लागी मेड काय दे झडाला घाली, ती गाठोडे सोडून पाहते, हाता पडले त्याची खाती, काही तोडी काही हाती, प्राण जाती निगोनी, तातडी तातडी जेऊ घाली, तो ते जेवता जेवता काही मेली, काही होती धांदावली, तेही मेली अजिरणे, ऐसे बहुतेक मेली, 1-2 मुले उरली, तेही धन्यवाने झाली, आपले माते वाचुने, ऐसे अवकर्षण झाले, तेने घरची बुडाले, ऐसे देशे शोभिक्ष झाले अतिशयेशी, लेकुरा नाही वाढते, अन्न करावे लागे आपणे हाते, बहु त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा, लोकी भरीस घातले, पुन्हा मागोती लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्ना कारणे, पुन्हा विदेशाशी गेला, द्रव्य मिळवून आला, तवत घरी कळा लागला सावत्र पुत्रांचा, स्त्री झाली ती नाती धुती, पुत्र देखून न शिकती, भ्रातराची गेली शक्ती, वृद्ध झाला सदा भांडण पुत्राचे, कोणी नायती कोणाचे, विनवती आती प्रीतीचे प्रतिपात्र, किंत बैसला मनात एके ठाई पडून, म्हणून 5 जना मिळविले, 5 जना वाटे करती, तव ते पुत्री नायती, निवाडा नवेची अंती भांडण लागले, बाप लेका भांडण झाले, लेकीशी बापास मारले, तव ते मातेने घेतले शंख तीर्थ, ऐकोनी मिळाले लोक, उभे पाहती कौतुक, म्हणती बापास लेक कामा आले, ज्या कारणे केले नवस त्या कारणे केले सायास, ते पुत्र पितयास मारती पहा, आईशी आली पापकळी, आश्चर्य मानिले ते सकळी, तव तोडते ते कळी नगर लोक, पुढे बैसुनी 5 जण वाटे केले समान, बाप लेकाचे ते भांडण तोडिले, तेही बापास वेगळे घातले, कोपट बांधुनी दिधले, मन कांताचे जे लागले स्वार्थ बुद्धी, कांता तरुण पुरुष वृद्ध, दोघांशी पिळाला संबंध, खेद साडून आनंद मानेला तेही, स्त्री सापडली सुंदर गुणवंतानी चतुर, म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी, ऐसा आनंद मानेला, दुःख सर्वही विसरला, तव ते गलबला झाला परचक्र आले, अकस्मात धाडी आली, बंदी धरुणी नेली, वास्तव भावही गेले प्राणियासी, तेने दुःख झाले भारी, दीर्घश्वरे रुंदन करी, म्हणे आठवी सुंदरी गुणवंत, तव तिची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्टली, ऐकोनी या अंगी घाली पृथ्वीवरी, सव्याप सव्य लोळे, जळे पाझरता डोळे, आठवता चित्त पोळे दुखानळे, द्रव्य होते मेळविले, तेही लग्नास वेचले, कांतेसेही धरून नेले दुराचारी, मज हे वृद्धप्य आले, लेके वेगळे घातले, आहा देवा उडविले आदृष्ट माझे, द्रव्य नाही कांता नाही, ठाव नाही शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे, पूर्वी देव नाही पुजला, वैभव देखुनी भुलला, सेवखे प्राणी प्रस्तावला वृद्धपणी, देह अत्यंत खंगले, सर्वांग वाळूनी गेले, वातपित उसळले, कंठ दाटला वाफे, वळे जिभेची बोबडी, कफे कंठे घडधडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी निश्लिप्षा वाहे, मान कापे चळाचळा, डोळे गळती भळाभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली, दंतपाती उखळली, तेने ते बोचर खिंडी पडली, मुख लाळ गळू लागली दुर्गंधाची, डोळे पाहता दिसेना, कानी शब्दे ऐकेना, दीर्घस्वरे बोलविना दमा वाटे, शक्ती पायाची रागी गेली, बैसवेना मुरकुंडी घाली, बृहती वाजू लागली तोंडाची ऐशी, शुदा लागता आवरेना, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले, पित्ते जिरेना अन्न, भक्षिताचे होय वमन, तैशेची जाय निगुण आपणाद्वारे, विष्टामूत्र आणि बळस, भोवता वमने केला नास, दुरून जाता किडे श्वास विश्वजनाशी, नाना दुःखे नाना व्याधी, वृद्धपणे चळे वृद्धी, तरी पुरेना अवधी आयुष्याची, पापण्या भोवया केश, पिकोण जडले निशेष, सर्वांगी लोंबले
जन्मले मास चिरकुंडासारखे देह सारखे सर्व पारखे झाले सवंगडे निशेष राहिले सकळे प्राणी मात्र बोले मरे नाका ते जन्मोन पोचले तेची फिरून पडले अंती विषम वेळ आली प्राणियासी गेले तारुण्य गेले बळ गेले संसाराची सळ वाहताहत झाली सकळ प्राणी अंती आणि संपत्ती जन्मावरी स्वार्थ केला तितकाची व्यर्थ गेला कैसा विषय काळ आला अंतकाळी सुखा कारणे झुरला सुखे सखेची दुःखे कष्ट झाला पुढे मागुता धोका आला येमयातनेचा जन्मा उगा दुःख मूळ लागती दुःखांची इंगळ म्हणून तत्काळ स्वहित करावे असो आईशे वृद्धपण सकलांचे आहे दारुण म्हणून या शरण भगवंतासी जावे पुढे वृद्धीशी तत्वता गर्भी प्रस्ताव होता तोची आला मागुता अंतकाळी म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हाती दुस्तर तोची ठाकून आला भगवत जना वाचुनी चुके नाते जन्म येऊन तापत्रयाची जाचयाने सांगेलेचे पुढे इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षाणाम समास पंचम तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ। समास 6 आध्यात्मिक तापनाम श्रीराम समर्थ। तापत्रयाचे लक्षण आता सांगिले जे निरूपण श्रोते करावे श्रवण एकाग्र होऊनी जो तापत्रे पोळाला जो सत्संगे निवाला अंतर्भूत तोषला पदार्थ जेवी क्षुधाक्रांतास मिळे अन्न क्षुधाक्रांतास जीवन बंधे पडलयाचे बंधन तोडिता सुख महापुरे जजावला तो पैलती रासी नेला का ते स्वप्नीचा येला स्वप्न दुःखी कोणी एकासी मरण येता दिले जिल्वदान संकटास निवारण तोडता सुख रोगियासी औषध संप्राचित आणि शुद्ध तयासी होय आनंद आरोग्य होता तैसा संसार दुखवला त्रिविध तापे पोळविला तोची एकाधिकारी झाला परमार्थाशी ते त्रिविध ताप ते कैसे आता बोलजेत तैसे ये विषयी एकासे वाक्याधार इंद्रिय पाणेन सुख दुःखंची प्राप्त येत यमाध्यात्मिकं तापं जायते दुःख देहिनां सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखंच जायते द्वितीयांताप संतापं सत्यं चैवादि भौतिकं शोभा शुभेन कर्माणां देहान्त यमयातनां स्वर्गे नरकादिं भोक्त्यादिं चैवादिदैवकम् एक ताप आध्यात्मिक दुजा तो अधिभौतिक तिसरा अधिदैविक ताप जाणावा आध्यात्मिक तो कोण कैसा त्याची ओळखण अधिभूतातिक लक्षण जाणैजे कैसे आधिदैविक तो कैसा कवन तयाशी दशा हेही विशद कळे ऐसा विस्तार की जे हाजी म्हणून वक्ता झाला कथा विस्तारिता आध्यात्मिक ताप आता सावधायिका देह इंद्रिय आणि प्राण त्याचे नियोगी आपण सुखदुःखीशीने जाणत या नाव आध्यात्मिक देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले ते आध्यात्मिक बोलीजे तापत्रये देहामधून काय आले प्राण कोण दुःखे आले आता हे विशद केले पाहिजे की खरोज खोडे पुळ्या नारू खुरडे मांजऱ्या देवी गौरू देहामधील विकारू हा नाम आध्यात्मिक काख मंजरी केस तोड ओखटे एक वर्ण काळ फोड व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक अंघोळ वेडे गाल फुगे कण लागे ते आऊगे हिरडे सुजे भरे वाऊंगे हा नाव आध्यात्मिक वाऊजे फोड उठती काते सुजे अंगकांती वात आणि तिडका लागती या नाव आध्यात्मिक नाईटे अंधू गजकर्ण पोहाचे पोट विस्तीर्ण बैसले टाळे फुटती करणत या नाव आध्यात्मिक कुष्ठ आणि ओला कुष्ठ पांडुरंगाती पंड्या रोगाटी अति श्रेष्ठ श्रेयलोकाचे कष्ट या नाव आध्यात्मिक वाटी वटक वाये गोळा हाती पायी लागती कळा भोवंडी लागे वेळोवेळा या नाव आध्यात्मिक ओलांडा आणि बळ पोटशुळाची तळमळ अर्धशिशी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक दुःख माझे आणि मान पृष्ठीग्रीवी आणि वदन अस्ति वा सांदे दुखती जाण या नाव आध्यात्मिक कुळील तरळ कामिनी मुरळा सुंडे माळिनी विदेशीशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक जळसोषा आणि विवारे गिरिकिंदरे आणि अंधारे ज्वर पचवा आणि शारे या नाव आध्यात्मिक शैत्य उष्मा आणि तृषा शोधा निद्रा आणि दिशा
विषय तृष्णेची दुर्दशा या नाव आध्यात्मिक आळशी मूर्ख आणि अपेशी भय उद्भवे मानसी विस्राळू दुच्छिता हिरणेशी या नाव आध्यात्मिक मूत्रकोडा आणि परमे रक्तपीती रक्त परमे खडा चढवणी श्रमे या नाव आध्यात्मिक मुरडा हागवण उन्हाळे दिशा कोंडता आंदोळे एक व्यथा असून न कळे या नाव आध्यात्मिक गाठी धरली झाले जंत पडे आव आणि रक्त अन्न तैशेची पडत या नाव आध्यात्मिक पोट फुगी आणि तडस भरला ती हिर लागता हास फोडी लागता ती कासावीस या नाव आध्यात्मिक उचकी लागले उसित गेला पीत उसळले उलाट ज्वाळा खरे पाडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक उसळला दमा आणि धाप पडझीप ढासी आणि कफ महाज्वार आणि संताप या नाव आध्यात्मिक कोणी शेंदूर घातला कोणी प्राणी निर्बुनला घशामध्ये फोडा आला या नाव आध्यात्मिक गळ सोट्या आणि जीभ झडे सदा मुख दुर्गंधी पडे दंत हीन लागती किडे या नाव आध्यात्मिक जरडी लोळना गंडमाळा अवचिता स्वये फुटे डोळा आपणची का पे अंगुळा या नाव आध्यात्मिक कळा तिडका लागती काते दात उन्मळती अधर जिव्हा ते रगडती या नाव आध्यात्मिक कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखी गडे शोक गर्भांध आणि निपुषक या नाव आध्यात्मिक फुले वडसा आणि पडसे कीड गरता रातांदळे दूषित भ्रमिष्ट आणि खुळे या नाव आध्यात्मिक मुखे बाहेरे रोखेडे थोडे चंगळे आणि वेडे पांगळे कुरळे आणि पावडे या नाव आध्यात्मिक तारसे घुले काने कोरे गारळे जामुने टापरे शंडा गोळे गेंगणे विदरे या नाव आध्यात्मिक दंतिरे बोचरे घाणळे घ्राणहीन श्रोत्रहीन बरळे अतिकृश आणि स्तुळे या नाव आध्यात्मिक तोतरे बोबडे निर्बळ रोगी कुरूप कटुळ मत्सरी खादाड तापिळ या नाव आध्यात्मिक संतापी अनुतापी मत्सरी कामिक हेवा तिरस्करी पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक उगविने ताठा तरक आळवटे आणि लंचक सुंजे आणि ते चालक या नाव आध्यात्मिक मूल आडवे गर्भपात स्तन गुंते स्तनपात संसार कोंडे अपमृत्य या नाव आध्यात्मिक नखविख आणि हिरपुडे बाष्ट आणि बापुडे उगेची दंता खेळे पडे या नाव आध्यात्मिक झडती पाती सुजती भवया नेत्रिय होती ते रणझवाडिया चार्या लागे प्राणिया या नाव आध्यात्मिक वांग तिळ सुरुमलासे चामखील गलंड मुसे चुमुकुर होईचे मानसे या नाव आध्यात्मिक नाना फुग आणि आवळे अंगी दुर्गंधी प्रबळे चाई चाटी लाळगळे या नाव आध्यात्मिक नाना चिंतेची काजळी नाना दुःखी चिंतपोळी व्याधी वाचून तळमळे या नाव आध्यात्मिक वृद्धपणाची आपदा नाना रोग होती सदा देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खंडके पाने तळमळे शोके या नाव आध्यात्मिक ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना आपोप दुःख सागर बहुत काय बोलावे श्रुती संकेत जाणावे पुढे बोलीजे स्वभावे आदिभौतिक येथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिकता ताप निरूपन्नाम समास षष्ठ तत्सत्प्रभुरामचंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।